चला सामन्याला होती सुरुवात लीग फॉर्मॅट मधील शेवटचा सामना आजच्या दिवसामधील. त्यानंतर आपल्याला क्वार्टर फायनल्सचे 2 सामने पाहायला मिळतील. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल डॉट पाहायला मिळतोय. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल जे मात्र 0 या आकड्यावर. सिंगल. अजून एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जे मात्र 1 या आकड्यावर. 1 ऑन द बोर्ड. आकाशची जबरदस्त स्कोरिंग आपल्याला संपूर्ण दिवसामध्ये पाहायला मिळाली, त्याचं आपण कौतुक करणार आहोत. अंडरआर्म क्रिकेटमध्ये स्कोरिंग करणं हे फार अवघड आहे आणि म्हणून सहसा आपण पाहतो अंडरआर्म क्रिकेटमध्ये जास्त स्कोरर्स नाही आहेत. मात्र प्रॉपर अपडेशन प्रत्येक बॉलवरती ज्यांनी सातत्याने केलंय असे आमचे आकाश सर, ज्यांचं आम्ही विशेष असं कौतुक करणार आहोत, कारण फार चांगलं स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून. एक वेळ क्रिकेटर चुकले मात्र आकाश सर चुकले नाही. महेंद्र पाहायला मिळतील स्ट्रायकिंग एंडवरती, ज्यांच्या माध्यमातून बॉलला लॉफ्टेड ड्राईव्ह करण्यात आली. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल पहिल्या षटकाच्या अखेरीस साऊंड पोचलेलं आहे, ते म्हणजेच दोन धावा या फलकावरती. 2 रन का भावनो पहिल्या ओव्हरच्या नंतर. चला मॅच सुरू करा. अरे लेगी हमारा डेंजर है, वो 4 काम एक साथ करता है फिर भी हर डिसीजन परफेक्ट देता है. षटकार आलाय 6 धावा. ऐसे ही उसको अंडरआर्म क्रिकेट का धोनी नहीं बोलते भाई. अगर तू हमिद भाई तू महाराष्ट्र की टीम बनाएगा ना, और किसी भी अच्छे प्लेयर को पूछ कि महाराष्ट्र टीम का कैप्टन किसे बनाएगा, अगर रोहन चिले का नाम नहीं लिया ना मैं अपनी मुझ निकल दूंगा, क्योंकि रोहन चिले इतना बड़ा खिलाड़ी है. अरे भाई 10 धावा या फलकावरती पाहायला मिळतील. वाईट बॉल. रक्षण फार चांगलं पाहायला मिळतोय. ओव्हरची मैदानावरती समाप्ती. धावसंख्या 11 पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये 2, या षटकामध्ये आल्या 9. चला स्पीडअप करा, वेळ वाचवणं गरजेचं आहे. अंश 11 टेबल टॉप केलाय A1 आणि योगीधाम 11 A2. भाई A1 B2 B1 A2. तेरा धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅकवर. डॉट बॉल. 4 बॉल झालेत आता.
4 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या 15 या आकड्यावरती पाहायला मिळते. वाईट बॉल. धावसंख्या 16 रन बॉल. योगीधाम 11 टीम, चला एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. योगीधाम 11 टीम, एक प्रतिनिधी आपण पाठवा ही विनंती. स्वप्नील पाहायला मिळतील. वाव, व्हॉट अ बॉल. जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय. अंडरआर्म मधला मलिंगा म्हणावा लागेल. या अच्छा था नाही, अंडरआर्मचा केदार जाधव म्हणावा लागेल. धावसंख्या फलकावरती 16. केदार जाधवची अशीच ऍक्शन आहे. एकदा केदार जाधवची हाईट कमी, कमरेच्या लेवलनी बॉल टाकतो. स्वप्नील जाधव. सिंगल ॲड होईल. धावफलक 17. 17 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल. आणि आता शेवटचा बॉल आहे शिल्लक. आणि विकेट. फलंदाज बाद. आणि टॉस झालेला आहे. सामना 4 ओव्हरचा असेल. येस, टॉस जिंकलाय. आपल्याकडे अर्धी इनिंग आहे. हा पेंडिंग डिसिजन आहे. चोवीस बॉल मध्ये 18 धाव्यांची आवश्यकता. विजयाचं समीकरण. एकीकडे संघ पाहायला मिळतोय सागर 11 आणि दुसरीकडे संघ पाहायला मिळतोय फ्लाइंग हिटर्स. धावसंख्या फलकावरती 1 पाहायला मिळेल. आदरणीय संतोष भाऊ जाधव साहेबांची आदरणीय संतोष भाऊ जाधव साहेब आपल्याला पाहायला मिळतील. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एक जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. संतोष भाऊ जाधव साहेबांचं आपण करूया मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. फुल टॉस टोल वसूल केलाय.
आलाय षटकार 6 धावा. झटपट मोकळा सर्दी खोकला फटाफट काम करण्याचा प्रयत्न केला जातोय. 8 धावा फलकावर. नऊ धावा फलकावर. शेवटचा बॉल. 19 बॉल 9 धावांची आवश्यकता पाहायला मिळेल विजयासाठी. नो बॉल आणि नो वरती 4. नशिबाच्या 5. चौदा धावा या फलकावरती आहेत म्हणजे विजयासाठी 4 धावांची आवश्यकता असेल. खाली आहे सिंगल आणि आता समीकरण पाहायला मिळेल 13 धावांची 3 धावांची आवश्यकता. 15 झालेत आणि 3 धावांची आवश्यकता असेल. 3 षटक 3 धावांची आवश्यकता. व्हाईट बॉल. मायकल. आणि सामना इथे फिनिश नाही झाला. शाबाश मायकल भाऊ जोरात. अंपायर कोमात. 1 रन पाहिजे आणि सामना झालाय फिनिश. सामना जिंकलाय ते म्हणजेच बॅटिंग टीमने. सागर 11 हार्दिक अभिनंदन. मला तो मॅच शाहरुख असतील. संतोष भाऊ जाधव साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत.